जर देवदत्तांनी आपल्याला सिंहगडावर बघितलंच नसतं, त्यानंतर त्यांनी सुलभा काकूला त्याबद्दल सांगितलंच नसतं, सुलभा काकू जर गप्प राहिली असती आणि तिने तुमच्या आईकडे जर काळी टाकलीच नसती, तर आज आपण इथे असं बसलो नसतो. दॅट्स व्हाय. हे मात्र खरंय. आणि आई हे सगळं एवढं सहजासहजी मान्य करेल असं वाटलंच नव्हतं ना. आणि आईचे कान भरून त्या सुलभा काकू मात्र चांगल्या उड्या पडल्या. त्यांच्या तर पायाच पडायला हवं. ऍक्च्युली मी घरी जातो आणि तेच करतो. आणि देवदत्ताला तर कडकडून मिठी मारतो. त्याला म्हणतो, मेरे भाई तुझी ग्रेट हो. तू खरंच निघालायस यासाठी? नाही नाही, मी घरी चाललोय, पण त्यासाठी नाही. आईला जरा भेटतो. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपण त्यांचा निर्णय मान्य करायचा आहे, त्यांच्या मागे उभं राहायचंय. नाही, ते तुम्हीच उभे राहा. मला नका त्याच्या तोडू. तुम्ही आणि तुमची मुलगी अमृता घालायचा तो गोंधळ घाला. तुमची मुलगी म्हणजे अमृता तुझी मुलगी आहेच ना? मला परत परत तेच उगाळायला लावू नका. म्हणजे ना पोरखेळ वाटतो या मुलांना. कधीही मांडायचा, कधीही मोडायचा. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. अगं सत्यजित खरंच खूप हुशार मुलगा आहे. मला असं वाटतं की तो खूप मोठा कोणीतरी होईल आणि तू त्या खूप मोठ्या होणाऱ्याची मोठी बायको. काय सर? एनिवेज, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या व्यक्तींपैकी मी एक आहे, पण माझ्या आयुष्यात फक्त तू एकटाच आहेस रे. आणि ती जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत. माहितीये मला. अजून एक गोष्ट, मी आज असं का वागते मला नाही माहिती. मला खूप राग आला स्वतःचा. तुझाही. पण तरी मी नाही कळत मला. बोल तू, मी ऐकतो. मला एक प्रॉमिस कर. तुझ्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम आला ना, तरी मदतीसाठी मी आहे. विसरू नकोस. आईच्या मनात काहीतरी वेगळं असेल तर? तुझं आणि सत्यजितचं लग्न व्हावं ह्याचा आग्रह ती विनाकारण नाही धरणार ना. ताया प्लीज ग, उगाच विषयाला फाटे फोडू नकोस आता. हे बघ, उद्या बाबा आपट्यांच्या वाड्यावर जातील आणि सगळं सोपं सुटसुटीत करून येतील. तू आता डायरी लिह आणि झोप. आम्हाला काय, आम्हाला दोन्ही मुली सारख्याच होतो. अमृता काय किंवा सुरुची काय, कोणाचंही लग्न झालं तरी आमच्याच मुलीचं होणार आहे ना. म्हणजे आम्हाला काहीच फरक पडत नाहीये. पण तुमचा विचार, तुमचं मत काय हे जाणून घ्यायला हवं ना. कारण कसं आहे, सुरुचीला तुम्ही आधी पाहिलं होतं, तिला पसंत केलं होतं. अहो राघवा, पोस्टमन आलाय बघ. आम्हाला हे पत्र नुकतंच आलेलं आहे. जयंतराव, या पत्रातला मजकूर आम्हाला काही नीटसा उमगत नाहीये, म्हणून तुम्हाला थांबा म्हटलं. काय लिहिलंय काय त्या पत्रात? काय नाही, कुणीतरी उगाच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतय. काय ते म्हणा, त्या अमृताचं कुणाबरोबर तरी प्रेम प्रकरण वगैरे. पोटात दुखत असेल रे कोणाच्या तरी, म्हणून मुद्दा मोडता घातला असेल. आपल्याला पुढची बोलणी करायला काही हरकत नाही. तुर्तास हे पत्र माझ्याकडेच राहू देत. अण्णा, या पत्राच्या मुळाशी मला जावं लागेल. अण्णा, माझ्याकडे हे भिंग आहे, त्यांनी मी हे पत्र नीट तपासू का? ठीक आहे, मग उद्या अमृताला घेऊनच तुम्ही घरी या. श्री, उद्या काय या? लग्नाची बोलणी करतो आपण. या ह्यांना असंच पाठवतोयच. अगं बाई सॉरी हा, ह्या गप्पांच्या नादात मी काही चहा कॉफी विचारलंच नाही हो. आता चहा आणते करून. हा बस बस, मी आणते. आलेच हा. होतंय बोलण्याचं मगापासून वाट बघ.